शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकतात SRT बेडवर लागवड केल्यामुळे कापूस लवकर मॅच्युरिटीला येतो। जवळपास 70-80% आपण कापूस जो आहे तो पूर्ण हार्वेस्टिंगला आलेला आहे, कारण की बेड कंटिन्यू वापसा स्थितीमध्ये असल्यामुळे पाणी थांबत नाही आणि त्याचा परिणाम तुम्ही लाईव्ह रिझल्ट बघू शकतात। वर शेंड्यावरचे मोजून आता 3-4 कैऱ्या, 5-7 कैऱ्या, असं कुठं कुठं 8-9 कैऱ्या एवढ्याच बाकी राहिलेला आहे माल शिल्लक। तो बी 8 दिवसात आता परिपक्व होऊन आमचं शेत खाली व्हायला तयार होईल लवकर। आता तर तुम्ही बघू शकता, हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रत्येक स्टेप व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे पुराव्यासकट, जेणेकरून SRT बद्दल बेडवर लागवड केल्याबद्दल कुणाला गैरसमज राहू नये। आता मध्यंतरी पाऊस भरपूर पडत असल्यामुळे शेंडे खोडले असून सुद्धा इथं बघू शकतात नवीन फांदी वाढलेली आहे। तर काही नाही, याचा काहीच उपयोग राहत नाही। इथं जी पाती लागलेली याचा काहीच उपयोग नाही आपल्याला, कारण की आपल्याला पुढचं पीक याच्यावर वेळेवर घेणे आहे। म्हणून तुम्ही बघू शकता पूर्ण कापूस एकदम चांगला हार्वेस्टिंगला आलेला आहे। 8-10 दिवसामध्ये पूर्ण शेत आमचं खाली होऊन जाईल आणि हरभरा पीक आमचं योग्य वेळेवर लागवड होईल। आणि ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण हरभराची स्टेप बाय स्टेप बेडवर काय काय फायदे आहेत ते पुराव्यासकट दाखवेल। ते माझे अनुभव निगेटिव्ह असले किंवा पॉझिटिव्ह असले ते प्रामाणिकपणे मी दाखवायचा प्रयत्न करेल। कुठेही बघू शकता मित्रांनो, असं नाही एकच जागा दाखवतोय आपण। इथं बघू शकतात कैऱ्याची वजनांनी फांद्या वाकलेल्या पण आहेत आणि आता 2 दिवसापूर्वी जबरदस्त पाऊस झालेला आहे, तरी आपल्या कापूसला काही प्रॉब्लेम नाही आहे। मध्ये पूर्ण पाण्याचा निचरा व्यवस्थित झालेला आहे, ते बघू शकतात। तर ह्या वेळेस आम्हाला बेडमुळे इतके फायदे झाले की खरंच आम्ही खूप आनंदी आहेत, कारण की आमचं खूप नुकसान टळलं याच्यामुळे आणि हॅरेसमेंट पण वाचली। मालाचं नुकसान नाही आहे का, इथं बघू शकतात सूर्यप्रकाश पण भरपूर मिळतोय आणि हवा पण खेळती असल्यामुळे बेड अतिशय वापसा स्थितीमध्ये आहे, तर बघू शकता।